नमस्कार, मी मधुरा. पासवर्ड श्रीमंतीच्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण गुंतवणुकी संदर्भात तज्ञांचं मत जाणून घेत असतो. गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, गुंतवणुकीचे पर्याय कोणकोणते आहेत, गुंतवणूक करताना नेमकी काय काळजी घ्यावी, अशा विविध मुद्द्यांवरती आपण चर्चा करत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत आयपीओ मध्ये गुंतवणूक करणं योग्य का अयोग्य या विषयावर. आणि या विषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ आणि एसआर कन्सल्टन्सीचे संचालक शशांक रावले. चला तर आपण लगेचच चर्चेकडे वळूयात. शशांक सर, खूप खूप स्वागत आहे पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये. आणि आज आपण आयपीओ विषयी जाणून घेणार. सगळ्यात अगोदर मला जाणून घ्यायचं आहे आयपीओ म्हणजे काय आहे. आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. त्याची बेसिक संकल्पना सांगायचं म्हटलं तर होतं असं की एक नॉर्मल जो एक व्यावसायिक असतो, एक बिझनेसमॅन असतो, तो आपला व्यवसाय वाढवायला अप टू सर्टन आपण खिशातनं पैसे टाकू शकतो. उदाहरण घ्या, समजा माझा एक व्यवसाय असेल. पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा व्यवसायात पैसे टाकतो तेव्हा आपण असा प्रयत्न होतो बा माझ्या खिशातनं कमीत कमी पैसे जाऊ किंवा जावंच ना आणि मग व्यवसाय हो. का? कारण बिकॉज ऑफ टू रिझन्स. पहिलं म्हणजे व्यवसाय रिस्क पण असते. त्यानंतर चला मी व्यवसाय चालू केला तर मी खिशातनं किती पैसे टाकतो. व्यवसाय वाढवायला मला खिशातनं भरपूर पैसे टाकावा लागेल. आणि माझा व्यवसाय तर वाढत जाईल पण खिशामध्ये काही येणार नाही. आयुष्यभर मी बिझनेससाठी कधीही नसेल. राईट. मग फायदा काय अशा बिझनेसचा. त्यापेक्षा बेटर मी कुठेतरी नोकरीच केली, कशाला व्यवसाय केला. अशी काही हालत मोठ्या बिझनेसमॅनशी होते. तर ते अप टू सर्टन एक्शन आपल्या खिशातनं पैसे टाकू शकतात. समजा एखादी एक्स कंपनी आहे, समजा त्याने काही छोट्या लेवलपासून काम, काही लाखांमध्ये काम चालू केलं. त्यानंतर बोलतो नाही बाबा आता मी थकलो, आता मी स्वतःवर पुढे कंपनी घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्यावेळी तो विचार करतो मी आता मला पब्लिककडनं पैसा उचलायचा आणि पब्लिकच्या पैशाच्या भरोश्यावर मला व्यवसाय करायचा आहे आणि मला व्यवसाय पुढे घेऊन जायचं आहे. तर त्यावेळी तो काय करतो की तो पब्लिककडे आयपीओ टाकतो. वाया एक्सचेंज, ज्याला बोला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज थ्रू तो आयपीओ टाकतो. समजा त्याची एक 100 करोडची कंपनी असेल उदाहरण घ्या, तर तो मॅक्झिमम 49% म्हणजेच 49 करोडचे शेअर्स तो मार्केटमध्ये अलॉट करू शकतो. 51% म्हणजे 51 करोडचे शेअर्स जो कंपनीचा ओनर आहे, डायरेक्टर आहे किंवा जो प्रमोटर आहे त्याकडे असलेच पाहिजे. जर 50% शेअर्स जर पब्लिककडे शेअर्स गेले तर ती पब्लिकची कंपनी होऊन जाईल आणि पब्लिकचे डिसिजन मेकिंग राईट्स हे होऊन जातील. म्हणून या ओनरकडे मिनिमम 51% शेअर्स हे असलेच पाहिजे. आता तो ज्यावेळी शेअर्स अलॉट करतो ह्याचा अर्थ काय, तो पब्लिकला बिझनेस पार्टनर बनवतो. म्हणजे तो पब्लिककडनं पैसा उचलतो आणि पब्लिकला बिझनेस पार्टनर बनवतो आणि पब्लिकला त्या प्रॉफिट मधनं तो प्रॉफिट शेअरिंग देतो. जो काय तो बिझनेस करून प्रॉफिट कमेल त्यातनं तो प्रॉफिट शेअरिंग देतो. त्याला बोललं जातं आयपीओ. आता ज्यावेळी हा आयपीओ लॉन्च होतो त्यावेळी त्याची एक फेस व्हॅल्यू असते, एक इनिशियल व्हॅल्यू, एक बेसिक व्हॅल्यू असते जी कदाचित 2 रुपये, 5 रुपये किंवा 10 रुपये असू शकते. जी की कंपनीचं मला स्वतः डिसाईड करतात बाबा याची फेस व्हॅल्यू काय असली पाहिजे. का? कारण त्यांच्याकडे मेजर स्टेक असतो कंपनीचा, तर त्यांच्याकडे तो राईट असतो बाबा ह्याचा फेस व्हॅल्यू काही असला पाहिजे. आता फेस व्हॅल्यू काही असू दो, पण ज्यावेळी तो आयपीओ जेव्हा लॉन्च होतो आणि जेव्हा फर्स्ट टाइम ऑनलाईन जातो आयपीओ त्यावेळी मे बी टू डिमांड अँड सप्लाय, समजा त्या आयपीओची कॉस्ट पोचली, त्या शेअरची कॉस्ट पोचली 100 रुपये, 100 रुपीज. आणि जर एखाद्या व्यक्तीने तो आयपीओ खरेदी केला सो ही बिकम द बिझनेस पार्टनर ऑफ दॅट कंपनी. म्हणजे त्या 100 रुपयाचा बिझनेस पार्टनर बनतो. म्हणजेच जर कंपनीने आपल्या 100 कोटीवरती जर 1% प्रॉफिट केला तर त्याच्या 100 रुपयावरती देखील 1% वाढला पाहिजे. आणि ज्यावेळी तो पब्लिककडनं पैसा उचलतो त्याला बोललं जातं मार्केट कॅपिटलायझेशन किंवा मार्केट कॅप असं त्याला बोललं जातं. जो पब्लिककडनं पैसा उचलतो त्याला बोललं जातं आणि तुम्ही बिझनेस पार्टनर त्यामध्ये होऊ शकता, बनता. बरोबर. आता ज्यावेळी तुम्ही शेअर्स देखील खरेदी करता आयपीओचं रूपांतर एकदम ऑनलाईन लिस्टिंग होतं त्यामुळे शेअर्समध्ये हे रूपांतर होतं. आणि जेव्हा तुम्ही शेअर्समध्ये रूपांतर होतं त्यानंतर तुम्ही खरेदी केलं त्यानंतर तुम्ही त्या कंपनीची जसं काय उलाढाल असेल म्हणजे कंपनी चांगलं परफॉर्म केलं तुम्हाला शेअर प्राइस अप्रिशिएशन देखील मिळतं. नुसतं शेअर प्राइस अप्रिशिएशन तुम्हाला डिव्हिडंड बोनस देखील कंपनीकडनं मिळत राहतं, ज्यामध्ये आपल्याला भरपूर चांगला फायदा हा होतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात आयपीओ मध्ये गुंतवणूक करणं हे योग्य राहतं की नाही. माझ्या हिशोबाने अनेकांना वाटतं हवं की आयपीओ आहे तर म्हणून पहिल्यांदा ऑनलाईन होतं तर आपण इन्व्हेस्ट करू, चांगला फायदा होईल. मला बोलायला आवडेल की भारतीय मार्केटमध्ये एका सामान्य व्यक्तीने आयपीओ मध्ये गुंतवणूक करू नाही असं मला वाटतं. का ते सांगतो, कारण माझा जेवढा स्टडी आहे तेवढं बोलतो की भारतीय मार्केट हे मॅन्युप्युलेटेड मार्केट आहे. मोस्ट हे मॅन्युप्युलेटेड आहे. असं देखील होतं की अनेक कंपन्या ज्यांचं परफॉर्मन्स चांगलं असतं पण ऑपरेटर असतात मार्केटमध्ये, काही ऑपरेटर असतात जे त्या मार्केटला ऑपरेट करत असतात आणि भले परफॉर्मन्स चांगला आहे पण ते शेअरला खाली देखील आणू शकतात. आज आम्ही शेअर बाजारात का जिंकतो, कारण आम्ही ह्या ऑपरेटर्सना ट्रॅक करतो जे मार्केटला फिरवत असतात. तर होतं असं अनेकदा की तुम्ही ठीक आहे आयपीओ मध्ये तुम्ही गुंतवणूक केली आणि त्यानंतर ज्यावेळी तो शेअर फर्स्ट टाइम ऑनलाईन लिस्टिंग होतो मे बी ते भले त्याच्यामध्ये चांगलं पोटेन्शियल असेल त्या शेअरमध्ये पण ऑपरेटर मे बी त्या शेअरला
खाली आणू शकतात आणि तुमचा लॉस होऊ शकतो. तर जोपर्यंत तो शेअर ऑनलाईन लिस्टिंग होत नाही आणि काही महिने किंवा काही वर्ष तो ऑनलाईन दिसत नाही तोपर्यंत त्याचा आपण स्टडी करू शकत नाही. थोडं डिफिकल्ट होतं बाबा ऑपरेटरची पुढची स्ट्रॅटेजी घ्यायला, वर नेणार की खाली घेणार. बरोबर. मग त्यातल्या त्यात जर एखाद्या व्यक्तीला जर आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची असेल, मी स्वतः सजेस्ट करेन बाबा सामान्याने आयपीओ गुंतवणूक करायची नाही. पण जर तुम्ही आयपीओ मध्ये गुंतवणुका केल्यात तर त्यातल्या तुम्ही काय करू शकता की असा एक आयपीओ शोधा जो ज्या ऑलरेडी एक्झिस्टिंग कंपन्या आहेत, अशी कंपनी याचं कधी नावच ऐकलं नाही, ओके, तर त्याचा आयपीओ घेऊ नये. अशा कंपन्या ज्या रेप्युटेड आहेत बाबा, हा समजा टाटाज आहे, टाटाजने कुठला नवीन आयपीओ काढला, ओके, बिर्लासने नवीन आयपीओ काढला कोणी, तर त्यांच्या तुम्ही कंपन्यांचे आयपीओ घेऊ. त्याच्यावर सहसा मॅनिप्युलेशन एवढं होत नाही. तुम्ही आयपीओ मध्ये पैसे गुंतवले तर माझं म्हणणं असेल की जसा तो ऑनलाईन दिसेल तर तसं त्याला विकून टाका. म्हणजे जसा तो लिस्टिंग होईल पहिल्यांदा त्याला विकून टाका. का अनेकदा असं होतं की ती लोक ऑनलाईन जाताना ती लोक मोठ्या रेटमध्ये ओपन करतात का लोकांना दाखवायला की येस ना भरपूर सबस्क्रिप्शन आहे, आणि त्यानंतर त्याला खाली पाडतात. बरं. तर जसं ऑनलाईन त्याला तुम्ही विकून टाका, अदरवाईज नाही घेतलं तर बरं होईल. बरोबर. म्हणजे थोडक्यात भारतीयांनी कुठेतरी घेताना विचार करावा असं एकूणच चर्चेदरम्यान समजतंय. मग आयपीओ मध्ये गुंतवणूक केली तर त्यामध्ये एखाद्या विशिष्ट सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे का, आणि मग ते सेक्टर कोणतं असावं? ओके, जर तुम्ही आयपीओ घेताना असं काही विशिष्ट सेक्टर असं नाहीये. जसं मी म्हटलं की बाबा आयपीओ मध्ये गुंतवणूक करायचीच नाही, ओके. आणि जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर मी बोलतो अशी सेक्टर ज्याला आम्ही हाय बीटा सेक्टर बोलतो, म्हणजे असे सेक्टर ज्यामुळे असं मार्केट खाली आलं तर ते सेक्टर पण खाली येतील, मार्केटवर तर सेक्टर पण वर जातील, तर त्यामध्ये गुंतवणूक करू नये. म्हणजे का, कारण ते भरपूर जास्त व्हॉलेटाईल सेक्टर असतात. तुमचा पैसा वाढला तर अचानक वाढेल, नाही तर मग कमी देखील होऊ शकतो. त्याबद्दल लो बीटा सेक्टर, लो बीटा सेक्टर म्हणजे काय, ज्याचा मार्केट म्हणजे आता शेअर बाजार वर खाली त्याच्यावरती काय एवढा इम्पॅक्ट होत नाही. आता शेअर बाजार म्हणजे काय, इकॉनॉमीच्या त्या शेअर्सवरती इम्पॅक्ट होत नाही, ओके. हे आम्ही गुंतवणूक करताना देखील लोकांना गाईड करतो, ओके. जर एखाद्याने आयपीओ घेतला त्याला जर गुंतवणूक म्हणून ठेवायचं असेल तर हे त्यांनी थोडंफार लक्षात ठेवा की बाबा लो बीटा स्टॉक्स म्हणजे ज्याचा इकॉनॉमीचा त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर फार्मास्युटिकल, औषध बनवणाऱ्या कंपन्या, ओके. आता समजा मार्केट कोसळलं किंवा म्हणजे इकॉनॉमी स्लोडाऊन होते, लोकांच्या नोकऱ्या जातात, महागाई वाढते, अनेक इकॉनॉमी प्रॉब्लेम होतात, आणि अशा वेळी एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली आणि तो आजारी पडला आणि त्याला डॉक्टरने सांगितलं ही गोळी खायची, तो त्याला अवॉइड करू नाही शकत, त्याला ते औषध घ्यावंच लागणार, बरोबर. म्हणजे मार्केट जरी वर खाली झालं ते पण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला एवढा काही इम्पॅक्ट होत नाही. तर अशा इंडस्ट्रीजचे तुम्ही स्टॉक्स घ्यावे, जे एसेन्शियल सेक्टर्स आहेत मार्केटमध्ये, ज्याशिवाय आपण राहू शकत नाही, अशा ह्याचे तुम्ही आयपीओ मध्ये आले, समजा कुठले आयपीओ तुम्ही घेतले तर काही हरकत नाही. बरोबर. जेव्हा आयपीओचा विचार केला जातो तेव्हा आयपीओला सबस्क्राईब करताना नेमकी काय प्रोसिजर असते त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? आयपीओला जर तुम्हाला सबस्क्रिप्शन करायचं असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरायचा असतो, ओके. आणि तुमच्या ब्रोकरकडे किंवा इव्हन बँकेमध्ये देखील जाऊन तुम्ही तो फॉर्म देऊ शकता आणि त्याचे जे काय चार्जेस आहे तुम्हाला ते पे करावे लागतात, ओके. आणि ही पूर्ण प्रोसिजर तुमचा जिकडे तुमचं ट्रेडिंग अकाउंट असेल, ओके, तो तुमचा ब्रोकर देखील तुम्हाला ह्याचं पूर्ण प्रोसिजर सांगू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबा तुम्ही आयपीओला सबस्क्रिप्शन केलं तर जरूर नाही की तुम्हाला आयपीओ मिळेलच, ओके. कधी तुम्हाला अलॉट होत देखील नाही. इट्स अ काइंड ऑफ लॉटरी सिस्टम ऑल्सो, ओके. तर जर तुम्हाला आयपीओ अलॉट नाही झाला, ओके, तर तुमचे जे पैसे डेबिट झाले तुमच्या बँकेच्या अकाउंटला परत तुम्हाला रिटर्न येतात. तर अशा प्रकारे तुम्ही आयपीओ मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही ऑनलाईन फॉर्म पण भरू शकता किंवा तुम्ही ब्रोकरला फोन करून किंवा तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्यांना चौकशी करा, तुम्हाला ते पूर्ण डिटेल्स आयपीओचे देते. पण मग त्यासाठी काही विशिष्ट कागदपत्रांची गरज असते? नाही, तुमचे जे नॉर्मल केवायसी डॉक्युमेंट्स आहेत ते जरी दिले ते चालतील, आणि तुमचं ट्रेडिंग डीमॅट अकाउंट असेल आणि बाकी गोष्टी असतील, आणि तुमचे जे काही लागणारे पैसे आहेत, ओके, त्या पर्टिक्युलर सबस्क्रिप्शन लागणारे पैसे आहेत ते तुमच्याकडे असले पाहिजे, दॅट्स इट. बरोबर. जेव्हा आपल्याला नवीन आयपीओ संदर्भातले अपडेट्स हवे असतील तर ते नेमकं कुठून मिळू शकतात आणि कसे? तुम्हाला जर आयपीओचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही विविध जे न्यूज चॅनल्स आहेत, बिझनेस न्यूज चॅनल्स जे आहेत, हिंदी इंग्लिशमध्ये न्यूज चॅनल्स आहेत, त्यावरती देखील तुम्ही बघू शकता. वन सेकंडली NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे वेबसाईट्स आहेत त्याच्यावर देखील तुम्हाला आयपीओचे पूर्ण डिटेल्स येतील की कुठले वेळी आयपीओ जाता येतात. इव्हन सेबी जो रेग्युलेटर आहे स्टॉक मार्केट, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्यांच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला आयपीओचे डिटेल्स मिळू शकतात. किंवा तुमचं ज्या ब्रोकरकडे अकाउंट आहे त्या ब्रोकरच्या वेबसाईट्सवरती, ओके, न्यू आयपीओज म्हणून एक ऑप्शन असतं तुम्हाला, बाबा नवीन आयपीओ येणारे कुठले आहेत त्याची लिस्टिंग पूर्ण त्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. मग त्याची तुम्ही माहिती काढा, तुम्ही गुगलवरती वगैरे माहिती काढा बाबा नक्की किती चांगला आहे, कोण ओनर कोण आहे, काय तुम्हाला जे काही त्याचा अनालिसिस करायचं आहे, ज्याला आम्ही फंडामेंटल, आता जोपर्यंत तो आयपीओ ऑनलाईन येत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपण टेक्निकल अनालिसिस नाही करू शकत. तुम्ही फंडामेंटली थोडंफार त्यामध्ये अनालिसिस करून तुमच्या हिशोबाने तुम्ही त्या आयपीओ मध्ये पैसे गुंतवू शकता. या गोष्टी ज्यात तुम्हाला माहिती मिळेल. इव्हन moneycontrol.com आहे, त्यावर देखील तुम्हाला आयपीओची
माहिती त्याच्यावरती न्यूज वगैरे येतात, त्यावर तुम्हाला IPO ची माहिती मिळू शकते. बरोबर. पण मग सतत अपडेट्स राहणं तितकंच महत्वाचं असतं का? म्हणजे जर आपण गुंतवणूक केली तर हा, जर तुम्ही गुंतवणूक जर केली आणि स्पेशली IPO मध्ये गुंतवणूक केली, तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला थोडंफार अपडेट राहणं गरजेचं आहे. इव्हन जोपर्यंत बाबा ती कंपनी खरोखर आता नवीन कंपनी आहे राईट, तर नक्की किती चांगल्या रीतीने ते काम करेल पुढे कंपनी. ओके, जोपर्यंत आपल्याला विश्वास पडत नाही तोपर्यंत थोडं तुम्हाला मॉनिटरिंग करावं लागेल, बाबा नक्की ऑपरेटरची स्ट्रॅटेजीज काय. आता जर तुम्ही खरेदी केला IPO आणि जसा पहिल्यांदा ऑनलाईन आला आणि तुम्ही विकून टाकला तर ठीक आहे, पण जर तुम्ही विकला नाही IPO, तुम्ही जर पुढे ठेवला तर त्याला थोडं मॉनिटरिंग करावं लागेल पुढचे काही दिवस किंवा काही महिने तरी, बाबा खरोखर आपली गुंतवणूक योग्यरित्या चालू आहे की नाही, चांगल्या रीतीने वर चालेल, थोडंफार तुम्हाला मॉनिटरिंग करावं लागेल. बरोबर. म्हणजे मॉनिटरिंग करणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे ह्यासाठी डीमॅट अकाउंट असणं तितकंच गरजेचं आहे का? येस, डीमॅट अकाउंट बद्दल बोलतो, पण मॉनिटरिंग बद्दल मला आणखी गोष्ट सांगायला आवडेल की IPO जर आपण टाकला तर मी बोलतो की बाबा तुम्हाला दर 5, 10, 12 दिवसांनी मॉनिटरिंग करावं लागेल. का? कारण ऑपरेटरच्या स्ट्रॅटेजीज बघण्यासाठी. बरोबर. पण त्याच्या बदली जर आपण समजा गुंतवणूक करत असू, म्हणजे IPO नाही तर नॉर्मल शेअर्स म्हणजे ऑलरेडी भरपूर वर्षापासून लिस्टेड आहे, तर त्यावेळी अनेक लोक ही चूक करतात की बाबा एकदा गुंतवणूक केली तर सारखं आपले स्टॉक्स म्हणजे वर गेले खाली गेले रोज बघत बसतात, तर असे तुमचे कधीच पैसे वाढणार नाही. ओके, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 वर्ष इन्व्हेस्ट करायचं आणि दर 5-6 महिने एकदा आपला पोर्टफोलिओ खोलून बघायचा, तरच तुम्ही प्रॉफिट मिळणार, नाही तर तुम्ही प्रॉफिट करू नाही शकत. आज जर आपण शेअर बाजारात पैसे कमवतो तर ते 3 गोष्टींमुळे कमवतो. ओके, पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना वाटतं मी पैसा टाकलाय म्हणून कमवतो. नो, तुम्ही पैसा टाकलाय म्हणून तुम्ही कमवत नाही, तर पहिलं म्हणजे तुम्ही पैशाची रिस्क घेतली आहे म्हणून तुम्ही कमवता. 1, कॅल्क्युलेट रिस्क. सेकंडली तुम्ही योग्य तो स्टॉक निवडलाय म्हणून तुम्ही कमवता. आणि थर्डली तुम्ही पेशन्स ठेवलाय म्हणून कमवता. जर तुम्ही पेशन्स नाही ठेवला, तुम्ही काही महिन्यात लगेच काढायला बघितलं तर तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळणार नाही, हे मला सांगायला आवडेल. बरोबर. आणि डीमॅट अकाउंट, येस, अर्थात आपण डीमॅट अकाउंट गरजेचं आहे का नाही हे आपण बोलूया आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण IPO मधली गुंतवणूक किती योग्य आहे किती अयोग्य आहे याविषयी जाणून घेतो. आपल्या सोबत आहेत शशांक रावले. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं IPO मध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर डीमॅट अकाउंट हे कितपत गरजेचं आहे आणि ते नसेल तर काय करावं? येस, IPO मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असतील तर जेव्हा तुमचा IPO तुमच्याकडे येतो तो बाय डिफॉल्ट डीमॅट मध्ये जातो. बरोबर. तर तुमचं डीमॅट अकाउंट असणं हे फार गरजेचं आहे. डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट, पहिलं म्हणजे एक सांगतो मला, अनेक लोकांना डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट मध्ये फरक कळत नाही. ट्रेडिंग अकाउंट, अनेक लोक बोलतात मला ट्रेडिंग करायचं मला डीमॅट अकाउंट पाहिजे. तर ट्रेडिंग करायला डीमॅट अकाउंट असतं, तर ट्रेडिंग करायला ट्रेडिंग अकाउंट असतं. आणि तुम्ही ट्रेडिंग केलेले शेअर्स जेव्हा तुम्ही ते तुमच्या अकाउंटला आले पाहिजे राईट, तर ते शेअर्स पार्क करण्यासाठी त्याला डीमॅट अकाउंट बोलतात. ओके, तर तुम्ही जर IPO मध्ये पैसे टाकले तुमच्या नक्कीच अकाउंटला तुमचे शेअर्स येणार आहेत, तुम्हाला डीमॅट अकाउंटची गरजही लागेल. डीमॅटचा फुल फॉर्म आहे डिमटेरियलायझेशन. पूर्वी आपल्याला फिजिकल फॉर्मॅटमध्ये शेअर्स यायचे. ओके, आता ते डिमटेरियलाइज झालेले आहेत, म्हणजे डीमॅट फॉर्मॅटमध्ये, ज्याच्यामुळे भरपूर काही फायदे, म्हणजे आपले डॉक्युमेंट्स हरवायचं टेन्शन नाही, चोरी होण्याचं टेन्शन नाही, किंवा इव्हन आपल्याला विकायची असेल शेअर्स तुम्ही फटकन लगेच विकू शकता. पूर्वी आपल्याला फिरावं लागायचं डॉक्युमेंट्स घेऊन, आता ते करायची काही गरज नाहीये. तर आणि इव्हन पेपर देखील वाचला, त्यामुळे फॉरेस्ट कटिंग देखील वाचलं. अनेक फायदे त्या डीमॅटमुळे झालेले आहेत. तर त्यासाठी डीमॅट अकाउंटची तुम्हाला गरज लागेल. बरोबर. म्हणजे IPO साठी डीमॅट अकाउंटची गरज आहे. त्याचबरोबर जेव्हा IPO मध्ये एखाद्या इन्व्हेस्टरने गुंतवणूक केली तर आणि काही वर्षांनी त्याला वाटलं की आता आपण ह्याच्यातून पैसे आपले काढून घ्यावे, तर त्याचा फायदा त्या ओनरला होतो का? आणि जर होत असेल तर साधारणतः किती टक्क्यांपर्यंत होतो? ओके, पहिली गोष्ट म्हणजे एकदा IPO लॉन्च केल्यानंतर, ओके, आता समजा एक एक्झाम्पल समजा ओके, आणि मी पब्लिककडनं पैसा उचलला, तर ॲज अ कंपनी माझं काम संपतं, मला IPO म्हणून जेवढा पैसा निघालाय, ओके, दॅट्स द ओनली मनी विच आय एम गेटिंग, ज्याच्यामुळे मी व्यवसाय करू शकतो. आता त्याच्यानंतर मग जे व्यावसायिक आहे ज्यांनी IPO म्हणून पैसा उचलला त्यांना आणखीन काय काय फायदे होतात हे देखील तुम्हाला मी सांगतो. पहिलं म्हणजे ज्यावेळी कंपनी चांगला परफॉर्म करते त्यावेळी शेअर्सचा भाव वाढतो. शेअर्सचा भाव वाढला तर ज्यांची कंपनी आहे, ओके, त्यांचे पण 50-60% शेअर्स आहेत, तर त्यांच्या देखील शेअर्सचा भाव वाढतो, त्यामुळे त्यांचा देखील पैसा हा वाढतो. जो पैसा ती लोक स्वतःला ठेवू शकतात, नाहीतर ती लोक मोस्ट ऑफ टाइम कंपनीच्या बेनिफिटसाठी, कंपनीच्या प्रोडक्शन आणि जे काय डेव्हलपमेंटसाठी ती लोक तो पैसा वापरतात. आणि इव्हन होतं असं की बाबा ह्यांच्या कंपन्यांचे स्वतःचे न्यूज असतात. आता एक्झाम्पल काय, एखादी कंपनी आहे, समजा माझी कंपनी आहे, मी 2-4 दिवसात पुढे मी न्यूज टाकणार असेल, ओके, तर मला माहिती आहे ना मी काय न्यूज टाकणार आहे, किंवा मला माहिती आहे माझ्या कंपनीमध्ये काय चांगलं किंवा काय वाईट चालू आहे. बरोबर, तर उदाहरण घ्या, समजा मला एखाद्या कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय, ओके, तर ती लोक न्यूज टाकायच्या आधी मार्केटमध्ये चॅनल्सवरती न्यूज टाकायच्या आधी ती लोक स्वतःचे शेअर्स आधीच खरेदी करून बसतात. आणि ज्यावेळी
न्यूज ऑनलाईन येते त्यावेळी ते ऍक्च्युअली शेअर्स विकतात. त्याला बोललं होतं बाय ऑन इन्फॉर्मेशन अँड सेल ऑन न्यूज. ओके, ज्यावेळी सामान्य माणसं शेअर्स खरेदी करत असतात. बरोबर. ओके, त्यामुळे ती लोक स्वतः आतल्या त्याला बोलला होता इन्सायडर ट्रेडिंग काइंड ऑफ बोलला होता, जे सेबीकडून अप्रूव्ड नाहीये, पण अनेक लोक ह्याच्यामध्ये असं ट्रेडिंग करून असं देखील लोक यामध्ये पैसे कमवतात. बरोबर. तर अशा रीतीने हे जो ओनर आहे कंपन्या त्यांना हा फायदा होत असतो. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने कंपनीला फायदा होत असतो आणि अर्थातच ओनरला देखील फायदा होत असतो. त्याचबरोबर ह्या सगळ्याचं खरं तर ट्रेनिंग किंवा ह्या सगळ्याची माहिती आपल्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण नेहमीच देत असतो. ह्या कार्यशाळेविषयी आणि एकूणच तिथे नेमक्या कुठल्या पद्धतीची माहिती तुम्ही देतात त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. येस, ह्या आमची जे कार्यशाळा असतात, आता जसं आज आपण आपला IPOचा विषय घेतला, तर असे अनेक विषय असतात ट्रेडिंग आणि गुंतवणूक रिलेटेड. पहिलं म्हणजे या सगळ्या क्वेरीज तुमच्या त्यामध्ये सॉल्व्ह केल्या जातात. इव्हन कोणाला IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे, कुठेही काही करायचं आहे, अनेक लोक चुकीच्या गुंतवणूक देखील करून बसतात. तर त्यासाठी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जातं. त्यामध्ये कुठे गुंतवणूक करायची, कुठे नाही करायची, याचं प्रॉपररित्या तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं. ओके, आणि ज्यामध्ये पहिलं आपण थोडं गुंतवणूक बद्दल बोलूया. आजच्या टाइम होतं असं, मी अनेक लोकांना पाहिलं की स्पेशली आपली मराठी माणसं पाहिली, ती लोक ठीक आहे नोकरी धंदा करून पैसा कमवतात, पण अनेकांना आपल्या पैशाला कशी योग्यरित्या चालना द्यायची हेच माहिती नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही पैसे कमवा, भले कितीही कमवा, पण जर तुम्हाला तुमच्या पैशाला चालना कशी द्यायची माहित नसेल, तुम्ही त्याला कसे गुंतवायचे पैसे आणि कसे पैसे वाढवायचे हे जोपर्यंत तुम्हाला माहित नसेल तोपर्यंत तुमचं आर्थिक यश तुम्हाला मिळू शकत नाही. का नाही मिळू शकत? कारण तुम्ही महागाईला तुम्ही तोडू नाही शकत. ओके, आणि तुमचं हे आज जे तुम्ही कामधंदा करताय दॅट इज युअर ऍक्टिव्ह इन्कम. जर देव ना करो आपलं ऍक्टिव्ह इन्कम बंद झालं, ओके, समजा आपल्याला फिजिकल किंवा मेंटली डिसॅबिलिटी आली किंवा आपण जर हयात नसू, ओके, तर त्यावेळी तुमचं ते इन्कम बनवणार. पण ज्यावेळी तुम्ही योग्यरित्या गुंतवणूक करता, तुमचे पैसे योग्यरित्या तुम्ही गुंतवता, त्यावेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही भलेही नसाल पण तुम्हाला त्याचे रिटर्न्स हे येत राहतील. तर आम्ही कुठे कुठे गुंतवायचे, नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी इतर ठिकाणी कुठे कुठे कसे पैसे वाढवायचे याबद्दल आम्ही हे ज्ञान देतो. बरोबर, अर्थातच आपण ह्या कार्यक्रमातही आपल्या प्रेक्षकांना थोडंसं याबद्दल टिप्स देऊया, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण IPO मधली गुंतवणूक किती योग्य किती अयोग्य याविषयी जाणून घेतोय शशांक रावले यांच्याकडून. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. शशांक सर, अर्थातच आपण मगाशी IPOs बद्दल बोललो, तर IPO द्वारे स्टॉक लिस्टिंग केलं जातं आणि जर ते होत असेल तर नेमकं मेजर एक्सचेंज कोणते आहेत आणि का आहेत? ओके, भारतामध्ये असं म्हटलं तर अनेक एक्सचेंजेस आहेत, प्रत्येक सिटीज स्वतः एक्सचेंज आहे. ओके, बँगलोर स्टॉक एक्सचेंज, चेन्नई स्टॉक एक्सचेंज, हैदराबाद स्टॉक एक्सचेंज, ओके, अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज, प्रत्येकाचे एक्सचेंजेस होते, पण ऑलमोस्ट जवळपास सगळे बंद आले किंवा त्याच्यात हार्डली काही ट्रेडिंग झालं. आता भारतामध्ये जे मेन दोन एक्सचेंज आहेत, जे आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ओके, जे पूर्ण नेशनचं आहे, आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे फक्त मुंबईचं आहे. ओके, हे दोन मेजर एक्सचेंज आहेत ज्याला पूर्ण वर्ल्ड ट्रॅक करत असतं. तर त्यामध्ये मेजॉरिटी IPO हे लिस्टिंग होतं, बाकी मग होतात, पण मेजॉरिटी IPOs या दोन एक्सचेंज मध्ये होतात. मोस्ट ऑफ द टाइम पहिल्यांदा IPO येतो तो मे बी BSE मध्ये येतो, त्याच्यानंतर अनेकदा ती लोक NSE मध्ये लिस्टिंग करतात. तर ह्याच्या थ्रू IPO लिस्टिंग होतं. माझ्या हिशोबाने तुम्हाला जर IPO मध्ये शेअर्स खरेदी करायचे तर NSE मध्ये खरेदी करा. का? त्यामध्ये व्हॉल्यूम जास्ती आहे, ट्रेडर जास्त आहे, गुंतवणूकदार जास्ती आहेत, तर त्यामध्ये मॅन्युप्युलेशन म्हणजे गडबड होण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि त्यांचं ओव्हरऑल भारतात एक्सचेंज आहे, तर त्यामुळे तुम्हाला चांगला त्यामध्ये फायदा होतो. BSE मध्ये सहसा माझ्या हिशोबाने कोणी IPO घेऊ नये असं मला वाटतं. बरोबर, त्याचबरोबर आपल्या कार्यशाळा होत असतात आता पुढच्या महिन्यात, आणि आता 29 जूनला देखील कार्यशाळा, 28 जूनला देखील तुमची कार्यशाळा होत आहे. त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. या कार्यशाळा मध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची गुंतवणूक कशी करायची ह्याबद्दल तर सांगतात, आणि ह्या कार्यशाळा पूर्णपणे मोफत असतात, त्याबद्दल काय? येस, पहिलं म्हणजे गुंतवणूकच नाही तर सगळ्या गुंतवणुका तुम्हाला शिकवल्या जातात. त्याबरोबर इव्हन तुम्हाला ट्रेडिंग रिलेटेड माहिती दिली जाते. म्हणजे आजच्या तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करून तुम्ही कशा रीतीने डेली ट्रेडिंग करून कसे चांगले पैसे कमवू शकता. म्हणजे तुम्ही जर लाखभर रुपये टाकले तर दिवसाला 3-4 हजार रुपये, किंवा जर 10-20 हजार रुपये टाकले तर दिवसाला 700-800 रुपये तुम्ही सहजरित्या कसे कमवू शकता याबद्दल तुम्हाला योग्यरित्या माहिती दिली जाते. आणि ह्यामध्ये कोणी येऊ शकतं, कुठल्याही वयाची किंवा कुठल्याही क्वालिफिकेशनची अट नाही, कोणी येऊ शकतं. एक गृहिणीपासून, एक व्यावसायिक पासून, एक नोकरी करणाऱ्या व्यक्तीपासून, एक कॉलेज कोणी येऊ शकतं यामध्ये आणि अटेंड करू शकतं. ओके, तर ह्या कार्यशाळेमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतो. आता सध्या 28 तारखेला आमचं ठाण्यामध्ये कार्यशाळा आहे. ओके, आणि त्यानंतर 29 तारखेला दादर या ठिकाणी कार्यशाळा आहेत मुंबई. ओके, त्यानंतर मग आमचे 5 जुलैला हे झालं जून बद्दल 28 आणि 29. त्यानंतर मग 5 जुलैला आमची नाशिक या ठिकाणी कार्यशाळा आहे. त्यानंतर मग 14 जुलैला आमची
पुणे या ठिकाणी कार्यशाळा आहे आणि त्यानंतर 17 जुलैला आमची कोल्हापूर या ठिकाणी कार्यशाळा आहे. ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या स्क्रीन्सवर मिळत असेल. ओके, तुम्ही फक्त आमच्या दिलेल्या नंबर्सवरती छोटासा मिस कॉल द्या, तुम्हाला पूर्ण माहिती या कार्यशाळांची येऊन जाईल. आणि जसं मॅडमनी म्हटलं कार्यशाळा पूर्ण मोफत आहे, रजिस्ट्रेशनची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली येऊन या कार्यशाळा अटेंड करू शकता. बरोबर, अर्थातच. आणि ह्या कार्यशाळेमध्ये आपण नेमकी गुंतवणुकीचे मार्ग आपल्याला सापडू शकतात. म्हणजे शेअर बाजार असेल, ट्रेडिंग असेल, IPO असेल, अशा वेगवेगळ्या गुंतवणुकीचे तुम्हाला सोर्सेस समजू शकतात. याविषयी अगदी आपल्या प्रेक्षकांना आपण जेव्हा आपण गुंतवणूक होतं, अनेक लोकांना पाहिलं की भरपूर त्यांना लिमिटेड गोष्टी माहिती असतात. ओके, लोक बँकांमध्ये, म्युच्युअल फंड मध्ये, तर इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करतात. तर माझं म्हणणं असं आहे, ह्या तिन्ही गोष्टी आहेत, यामध्ये तुम्हाला एवढं आर्थिक यश हे मिळत नाही. का नाही मिळत याबद्दल पूर्ण योग्यरित्या नॉलेज आमच्या सेशनमध्ये दिलं जातं. ओके, हे सगळे एजंट्स आहेत, तर तुम्हाला चांगलं आर्थिक यश हे देत नाहीत. तर ह्यामध्ये तुमच्या गुंतवणूक थोडा कमी असल्या, स्पेशली बँकांचे व्याजदर कमी होत चालले आहेत. ओके, तुम्ही जेवढं त्याच्यावरचं एक्सपोजर कमी कराल तेवढं चांगलं असेल, कारण ते महागाईला तोडून तुम्हाला तेवढे रिटर्न्स ते देत नाहीत. बरोबर, अर्थातच. एकूणच तुम्ही गुंतवणूक नेमकी कशी करायची, कुठे करायची आणि कुठली योग्य गुंतवणूक असते याबद्दल खूप छान मार्गदर्शन आपल्या या कार्यक्रमात केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर पासवर्ड श्रीमंतीच्या या कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.